नमस्कार, विनायक घाळ स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मागील काही दिवसांपासून आपण आगामी येणाऱ्या पोलीस भरतीसाठी सिरीज सुरू केलेली आहे। त्यामध्ये मराठीची सिरीज सुरू केलेली आहे, त्याचबरोबर आपण जीके म्हणजे सामान्य अध्ययनाची सिरीज देखील सुरू केलेली आहे। तर मराठीच्या सिरीज मध्ये आपण 25 प्रश्न मराठीचे वेगवेगळ्या घटकांवरती विचारलेले असतात, तर ते घेत आहोत। तर मागच्या भागामध्ये आपण एक प्रश्नपत्रिका म्हणजे 25 प्रश्न आपण सोडवलेले आहेत। तर आजच्या भागामध्ये देखील आपण मराठीचे 25 प्रश्न घेणार आहोत। तर हे 25 प्रश्न निवडण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की आपल्या पोलीस भरतीचे आपण पूर्वीचे प्रश्नपत्रिका पाहिल्या, तर त्यामध्ये आपल्या असं लक्षात येते की सर्वसाधारणपणे मराठी या घटकावरती आपल्याला परीक्षेमध्ये 25 प्रश्न विचारलेले असतात। आणि मग आज जर आपण एक प्रश्नपत्रिका म्हणजे 25 प्रश्नांचा एक संच जर सोडवला, तर या संचामध्ये आपण वेगवेगळ्या घटकांवरचे म्हणजे मराठीमध्ये असणारे जे उपघटक आहेत, तर त्यामध्ये आहे प्रयोग असेल, त्यानंतर समास असेल, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यांचे प्रकार, त्याचबरोबर विभक्ती असेल, त्यानंतर शब्दसिद्धी असेल, या सगळ्या घटकांवरती आपण एक 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 प्रश्न घेत आहोत। म्हणजेच आपली मराठी या घटकाची एक प्रश्नपत्रिका सोडवून होईल इथपर्यंतची आपण तयारी या व्हिडिओच्या माध्यमातून घेत असतो। तर आपण आजच्या आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया। आणि हे प्रश्न जे आहेत ते आपल्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न असल्यामुळे आपण हे जर प्रश्न बारकाईने पाहिले तर आपल्या मराठीचे जवळपास 20 ते 22 प्रश्नांची तयारी सहज होऊ शकते। त्यामुळे आपण प्रश्नांना सुरुवात करूया। पहिला प्रश्न सोडविणे डॅश डॅश आहे। या वाक्यात रिकाम्या जागेसाठी चपखल बसणारा शब्द निवडा आणि पर्याय आहेत अनिवार्य, आवश्यक, अपरिहार्य, गरजेचा। परीक्षेमध्ये आपल्याला असा प्रश्न दिलेला असतो की पहिला प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे आणि त्यामुळे ह्याचं उत्तर आहे अनिवार्य। पर्याय क्रमांक 1 अनिवार्य हे याचं योग्य उत्तर आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न, खालीलपैकी प्रत्यय लागून तयार झालेला शब्द निवडा आणि पर्याय आहेत गाडीवाला, गाडीमध्ये, गाडीसाठी, गाडी आणि गाडी या शब्दाला वाला हा प्रत्यय लागलेला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 गाडीवाला हे ह्याचं योग्य उत्तर आहे। तिसरा प्रश्न, पर्वकाळ या शब्दास समानार्थी नसलेला शब्द ओळखा आणि पर्याय आहेत पुण्यकाळ, पहाटेचा काळ, उत्कर्ष काळ आणि विपुलता। तर पुण्यकाळ, त्यानंतर पहाटेचा काळ, उत्कर्ष काळ या सर्वांना पर्वकाळ असे म्हटले जाते। तर विपुलता हा शब्द पर्वकाळ या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द आहे। पुढचा प्रश्न, गगन, वस्त्र व शून्य या तिन्ही शब्दांसाठी खालीलपैकी एकच पर्यायी शब्द कोणता? पर्याय आहेत अंबर, पृथ्वी, जग आणि पट आणि याचे योग्य उत्तर आहे अंबर। अंबर म्हणजे गगन, अंबर म्हणजे वस्त्र आणि अंबर म्हणजे शून्य देखील, म्हणजे या तिन्ही शब्दांचा एकच समानार्थी शब्द आहे, तो म्हणजे अंबर। त्यानंतर पुढचा प्रश्न, ग्रंथात मागाहून इतरांनी घातलेला मजकूर या अर्थाचा खालीलपैकी योग्य शब्द निवडा। पर्याय आहेत आवृत्ती, प्रक्षिप्त, प्रकरण, प्रहसन आणि याचं योग्य उत्तर आहे प्रक्षिप्त। त्यानंतर ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे? म्हणजेच इथे आपल्याला वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे। पर्याय आहेत केवल वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, उद्गारार्थी वाक्य आणि याचे योग्य उत्तर आहे मिश्र वाक्य। त्यानंतर विठ्ठलाच्या दर्शनाने तुकोबारायांचे डोळे निवले या वाक्यातील अधोरेखित वाक्प्रचाराचा अर्थ सांगा। पर्याय आहेत समाधान होणे, डोळे येणे, समाधी घेणे, परत फिरणे आणि योग्य उत्तर आहे समाधान होणे। डोळे निवले म्हणजेच त्यांचं समाधान झालं। त्यानंतर महाराष्ट्रातील लोकांनी प्रस्तुत चरित्राचा नीट अभ्यास केला या वाक्यातील प्रयोग ओळखा। पर्याय आहेत कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग यापैकी नाही आणि याचे योग्य उत्तर आहे कर्मणी प्रयोग। पुढचा प्रश्न, अण्णा येतील त्यावेळी रमाबाईचं सारं घरकाम आटोपलंच असेल या वाक्यातील काळ ओळखा। वर्तमान काळ, भविष्यकाळ, भूतकाळ यापैकी नाही आणि याचे योग्य उत्तर आहे भविष्यकाळ। काय दिलेलं आहे? अण्णा येतील त्यावेळी रमाबाईचं सारं काम आटोपलंच असेल, म्हणजे अजून ते काही आटोपलेलं नाही, थोड्या वेळाने आटोपणार आहे, म्हणून याचे योग्य उत्तर आहे भविष्यकाळ। पुढचा प्रश्न, आनंदातिशयाने अनिताला धडपणी जेवण जाईना या वाक्यातील अशुद्ध शब्द ओळखा आणि पर्याय आहेत आनंदातिशयाने, धडपणी,
जाईना जेवण आणि याचं योग्य उत्तर आहे धडपणी। पुढचा प्रश्न, मी देवाला नवस केला या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा। आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण हे जे 25 प्रश्न पाहिले होते, तर या प्रश्नांमध्ये आपण असं पाहिलं होतं की विभक्तीवरती आपल्याला प्रश्न हमखास विचारलेलाच असतो। त्यामुळे आपल्याला विभक्ती म्हणजे काय आणि विभक्तीचे प्रकार कोणते कोणते आहेत आणि विभक्तीच्या प्रकारांचे जे प्रत्यय कोणते कोणते आहेत ते माहित असणं गरजेचं आहे। आता इथे देव या शब्दाला ला हा प्रत्यय लागलेला आहे आणि सलाते सलानते हे द्वितीया या विभक्तीचे प्रत्यय आहेत, त्यामुळे याचे योग्य उत्तर आहे द्वितीया। आपण काही कालखंडानंतर या सर्व वेगवेगळे जे प्रकार आहेत मराठी व्याकरणामधले, जसे की विभक्ती असेल, प्रयोग असेल, त्यानंतर वाक्प्रचार असतील, त्यानंतर शब्दांच्या जाती असतील, तर त्या प्रत्येक घटकावरचे ऑब्जेक्टिव्ह तसेच डिस्क्रिप्टिव्ह दोन्ही पण व्हिडिओ करणारच आहोत। पुढचा प्रश्न, खालीलपैकी विसंगत अर्थ असणारा पर्याय निवडा। पर्याय आहेत रीत, प्रघात, चाल, रचना आणि याचे योग्य उत्तर आहे रचना। रीत, प्रघात आणि चाल हे जे आहेत हे समानार्थी शब्द आहेत आणि रचना हा त्याच्यापासून वेगळा शब्द आहे। त्यानंतर प्रचंड परिश्रम करूनही अल्प फलप्राप्ती होणे हा अर्थ सांगणारी म्हण ओळखा। अर्थ काय दिलेला आहे? प्रचंड परिश्रम करूनही अल्प फलप्राप्ती होणे। आणि पर्याय काय दिलेले आहेत? व्याप तितका संताप, शीतावरून भाताची परीक्षा, डोंगर पोखरून उंदीर काढणे, अति तेथे माती। आणि याचं योग्य उत्तर आहे डोंगर पोखरून उंदीर काढणे। म्हणजेच या म्हणीचा अर्थ काय होतो? प्रचंड परिश्रम करूनही अल्प फलप्राप्ती होणे। त्यानंतर पुढचा प्रश्न, माणसा परीस मेंढर बरी या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा। आणि परीस या शब्दाला अधोरेखित केलेला आहे आणि पर्याय दिलेले आहेत सर्वनाम, विशेषण, उभयान्वयी अव्यय आणि शब्दयोगी अव्यय आणि याचं योग्य उत्तर आहे शब्दयोगी अव्यय। पुढचा प्रश्न, कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। उदार, कृतघ्न, गरीब, अपूर्व। आणि कृपण म्हणजे कंजूस माणूस आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द काय होईल मग? उदार। त्यानंतर मी आत येऊ का हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? आणि येऊकाच्या पुढे काय दिलेलं आहे? प्रश्नचिन्ह। त्यामुळे आपल्याला त्या वाक्याकडे पाहिलं कीच लक्षात येतं की ह्याचं उत्तर काय असू शकतं। पण आपण पर्याय वाचूयात। विधानार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, संकेतार्थी वाक्य। आणि मी आत येऊ का या वाक्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे हे वाक्य काय आहे? प्रश्नार्थी वाक्य। पुढचा प्रश्न, सहकुटुंब या सामासिक शब्दाचा समास ओळखा। आणि पर्याय आहेत सहबहुव्रीही समास, कर्मधारय समास, द्वंद्व समास, द्विगु समास। आणि याचं योग्य उत्तर आहे सहबहुव्रीही समास। त्यानंतर छाया, कृपा व हत्तीची झूल अशा विविध अर्थछटा विशद करणारा शब्द ओळखा। पर्याय आहे पायस, पाखर, पारंबी, पान आणि योग्य उत्तर आहे पाखर। द्विगुणित हे कोणत्या प्रकारचे संख्यावाचक विशेषण आहे? पर्याय आहेत गणनावाचक, आवृत्तीवाचक, क्रमवाचक, यापैकी नाही। आणि योग्य उत्तर आहे आवृत्तीवाचक विशेषण। म्हणजे द्विगुणित हे एका संख्या विशेषणाचा प्रकार आहे आणि हे कोणत्या प्रकारचं संख्या विशेषण आहे? तर हे आहे आवृत्तीवाचक संख्या विशेषण। पुढचा प्रश्न, दही हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? तत्सम, तद्भव, परभाषिक, अशुद्ध। आणि याचं योग्य उत्तर आहे तद्भव। त्यानंतर खालील वाक्यातील प्रयोग ओळखा। तिने चिंच खाल्ली, सकर्मक कर्तरी, कर्मणी, अकर्मक कर्तरी, भावे। आणि याचे योग्य उत्तर आहे कर्मणी प्रयोग। त्यानंतर अनेक वचन करा, तळे आणि पर्याय आहेत तळ्या, तळे, तळवे, तळी। आणि तळे या शब्दाचे अनेक वचन होते तळी। त्यानंतर पुढचा प्रश्न, शंकराची उपासना करणारा। पर्याय आहेत लिंगायत, कापालिक, शैव, भोळे शंकर। आणि योग्य उत्तर आहे शंकराची उपासना करणारा जो व्यक्ती असतो त्याला म्हणतात शैव। पुढचा प्रश्न, विभक्ती ओळखा। आजच मी गावाहून आलो। आणि गावाहून या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे आणि मग गाव या शब्दाला कोणता प्रत्यय लागलेला आहे? हून। आणि मग आपल्याला हून हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे हे ओळखायचं आहे। आणि पर्याय दिलेले आहेत पंचमी, सप्तमी, संबोधन, प्रथमा। आणि हून हा प्रत्यय ऊन हून हे म्हणजेच पंचमी या विभक्तीचे प्रत्यय आहेत, त्यामुळे
उत्तर आहे पंचमी। त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विशेषण उभय पदाचा प्रकार आहे? पर्याय आहेत श्याम सुंदर, घननील, रक्तचंदन, कमलनयन आणि योग्य उत्तर आहे घननील। अशा प्रकारे आज आपण मराठी या घटकाचे 25 प्रश्न पाहिलेले आहेत, जे की आपल्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत। जर आपण ह्या प्रश्नांचा नीट अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येईल की विभक्ती असेल, त्यानंतर शब्दांच्या जाती असतील, त्यानंतर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्यानंतर म्हणी, वाक्प्रचार, वाक्यांचे प्रकार, अशा प्रकारे आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले असतात। पुढील काही व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारे 25 प्रश्नांचा सराव तर घेणारच आहोत, पण आपण या प्रत्येक घटकावरती देखील ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह दोन्ही प्रकारे तयारी करणार आहोत। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा। आणि जर आपल्याला आणखीन काही या संदर्भातल्या सूचना असतील, म्हणजेच पोलीस भरती, त्याचबरोबर तलाठी भरती असेल, राज्यसेवेची परीक्षा असतील, या सर्व स्पर्धा परीक्षांसंदर्भातील जर काही आपल्या सूचना असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।